हाथी है कहाँ पे? अरे यार सही में भावाने देखो हाती बघा हाती हाती देखा. अरे बापरे किती मोठा आहे. चांगला चुकून टेंट नाही लावणार मी आता इथनं पुढं कधीच. तर इथं सायकल लॉक करून ठेवली मी आता आणि आता इथनं पाठीमागं मी आता निघालेलो या सायकल लावून इथं. कारण तिकडं तेव्हा ते रेल्वेचा ब्रिज आहे भाऊ तेव्हा ती रेल्वे जाते त्याच्यावर आणि हे खाली रेगिस्तान असं. भारी वाटतं आपल्या इकडली माणसं अशी बघायला भेटली का नाही कुठं कुठे. गुड मॉर्निंग मित्रांनो, 8 वाजले त्या. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. सिनेमारामध्ये पोहोचलो 8 वाजले ते म्हणून कसा वेळ झाला काहीच कळणार नाही. हाजी मुंह धोना पड़ेगा पहले मेरे को. हाँ जी भाई 8 बज गए मेरे को पता ही नहीं चला. नहीं मैं भी अभी उठा हूँ. 8 कैसे बजे ये मेरे को पता नहीं चला. 52 का 8 बजे काहीच कळलं नाही. मेरे को रात में सोने के लिए बहुत देर हो गई ना. सामान आवू टेंट पेंट काढू मस्त मध्ये. चेहरा धोया ब्रश करूया मग चाय पिऊया. भाजी पी रहे सुबह सुबह चाय. भाईजी ने मस्त में कल रात खाना खिलाया. घर पे ले जाके फिर गुड मॉर्निंग. घर पे जाके फिर इनसे फिर सबसे मुलाकातें की. इनकी बहन जी से माता जी से पापा जी से सबसे अच्छे मिलजुल के रहे. फिर आकर मैं अपना काम कर दिया. कल रात सोने के लिए मेरे को रात में 12 बज गए भाई. बहुत काम था. तर चला आता आवरू काम सगळं आपलं. इधर भाई अपना टेंट आहे. इथं टेंट आहे आपला आणि आपण आता त्यांच्या घरी निघाली भाऊन इथं चहा पिण्यासाठी. कारण त्यांना आपल्याला जेवण चाललं हटल्यावरती निघून आणि आता चला जाऊन त्यांच्या घरी चहा पाणी करू मस्त मध्ये आणि मग पुढे निघूया काहीतरी. हाय आधी कौचला आहे भाऊन निघायला. आज उशीर झाला लय उशीर झाला. पण आता मी तरी काय करू शकतो बघून आपला टेप काय आता कट नवीन कट खटाखट मध्ये मला तुटलेला आहे आणि ह्याला मी आतापर्यंत नाही ना म्हणता भावनं का नाही 7-8 वेळा ह्याला आतापर्यंत जोडलंय पण तरी पण तुटला भावनं. असं असतंय एकदा काचाची असं कुठले बी असं तुम्ही किती जरी चिटकवण्याचा प्रयत्न केला ना ते पडल्यासारखी कधीच जोडत नाही. ते तुटणार म्हणजे तुटणार असंच असतंय. हो तुटली आता काय करता दुसरा बघतो मी गोवाला आता मला कुठं कुठं तरी मिळालं कुठं पॅकिंग करतो. थोडी राहिली अजून नंतर निघू. पुण्यात कुठं राहता? हा बरं बरं बरं. मला ही मागाशीच म्हणली होती इथं पाठीमागाचं एक जण राहतंय म्हणलेली ती पुण्यातलं जायचं. तिकडे कसं काय? तिकडे कसं काय? वडील इथे एअरपोर्टला होतं ना. बरं बरं असं आहे काय? मी एकटाच आहे. चालत गेलती ना ते कोल्हापूर मधली आहे ती. हा मित्र जायची माझी ती चालत करते ती. बरं झालं गाडी भेटली. भारी वाटतं आपल्या इकडली माणसं अशी बघायला भेटली का नाही कुठं कुठे. आपली इकडली माणसं इकडे वेस्ट बेंगॉल मध्ये का बरं? बर हा रात्री नाटले थांबलेलो. ते म्हणलं भाऊ थांबा. त्यांना रात्री जेवायला हे चाललं मस्त मध्ये सकाळी चहा नाश्ता केला. म्हणलं आता मग निघा म्हणलं पुढं. नाही आता झालं चहा नाही झाला आता निघायचं पुढं. आज उशीर झालेला आहे निघाय मला. नाही नाही काय अडचण नाही. माणसं लय भारी राव. माणसं भारी ती
जरा थोडी चोरीचं थोडंफार कुठंतरी विहार असं नॉर्मल माणसं म्हणती चोरी होती, पण अजून तर कुठं काही प्रसंग आला नाही. जाईल तिथं माणसं चांगली घडली आपल्याला. इथे हेल्पफुल माणूस होते. चहा घ्यायचे की त्याला नाही आता चहा आता जायचंय पुढे आता. काय हां नॉर्थ ईस्ट करून मग परत नंतर ना माघारी महाराष्ट्रात 1 वर्ष झालं बाहेर आहे मी. हां 1 वर्षापासून ट्रॅव्हलिंग करतोय मी. तर भावांनो तिथं आपण काल रात्री टेंट लावलं होतं अशी ठिकाणं, आणि मला हे आपलं मामा भेटलं. हे मामा आपलं पुण्यातलं इथं लोगाव ना, लोगावमधलं आहे, पुण्यातलं इथं. किती वर्ष झाले इकडे तुम्ही? मी वडील इथं 50 वर्ष झाले. 50 वर्ष जास्त झाले. वडील एअरफोर्सला होतं ना, बरं. रिटायर होऊन 50 वर्ष झाले वडीलचे. होय काय? बरं. हे बघा इथं आपलं भेटल्यात इथं भारी वाटलं. कसं आहे ठिकाणल्या भागात मराठी माणूस भेटणं म्हणजे समुद्रात मेन गोष्ट. नाही नाही बरं तर भारी वाटलं खरंच बरं का, लय भारी वाटलं भेटून मला. एकदम बरं झालं. तर महादेव आहे अंबाच्या नावानं चांगलं भावानं. सकाळच्या मला वाटतं आता 9 वाजलेले असतील. मला टाईम बघू देखील झाला बरोबर भावानं 8 वाजून 47 मिनिट झाली ती. आणि आपण आजची राईडला आपल्या सुरुवात केली आहे, आणि आता आपण निघलो इथनं बरं का. आणि चला आता बघू आज किती लांब जातो इथे. 20 किलोमीटर भावानं गुवाहाटीचा हायवे रस्ता येतो या. वेस्ट बेंगॉलमधली माणसं करत लय भारी बघा. आपला मराठी माणूस इकडल्या भागात गव्हणं म्हणजे ना भावांनो समुद्रात सुई हुडकल्या काम आहे नुसतं. मनवा लागे लागे ना सावरे लागे ना सावरे. जंगल लागले आपल्याला. हे जंगल आता मला वाटतंय का नाही 2-3 किलोमीटर जंगल असणार आहे सरळ. आणि या जंगलामध्ये भावांना खरं सांगतो बरं का, जंगली जनावर खरंच येतं, पण इथं पण बसतं जंगली जनावर इथं जास्त करून खोल. हाँ अरे भाई यार चाय के लिए कोई बुला रहा और मगर मैं ना जाऊँ ना, फिर क्या ही फायदा यार भाई. वाह भाई वाह. चायसाठी बोलवलं भावांना, जोक नाही रे. बघा चाय बनवा चालू करा बघा आहे का. बघा माणसं कशी भेटते ते. बोलिए. किधर से आप? मैं महाराष्ट्र पुणे से हूँ जी. महाराष्ट्र पुणे से. हाँ जी. बहुत अच्छा लगा, आप लोग को देखता हो तो बहुत अच्छा लगता है. अरे मेरे को भी अच्छा लगता है यार भाई, ऐसे कोई जब बुलाता है चाय पिलाता है तो अच्छा लगता है, एक सुकून सा मिल जाता है. छोटा सा दुकान है लेकिन दिल बड़ा अरे है. दिल बस दिल बड़ा होना चाहिए भाई. कुछ नहीं है जिंदगी में ना दुनिया में कुछ है. कोई खाली हाथी आए थे और खाली हाथी जाना है भाई बस. बोल के रखा है. बस बस बस. तर भावांनो ही बघा होता सांग तुम्हाला, आपल्याकडे कसं पोहा असते ताई, आपल्याकडे जसं पोहा असतं ना नाश्त्याला, तसं भाऊ इकडल्या भागामध्ये ही फरसाण आणि हे असतं असं. आणि हे इधर दिखा दो. हम भी आया है वेस्ट बंगाल से, रंगामाटी से. आप दारू पीते आए हो क्या? हाँ तो ऐसा मत कीजिए मेरे पास, मेरे को पसंद नहीं है वो दारू. तो रिकॉर्ड हो रहा है तो हाँ फिर अब छोड़ देगा. हाँ. मत छोड़ो. क्यों? तो कहा लेतो यार, तो कहा लेतो तो वो क्या आराम से रिकॉर्ड कर दे नहीं तो चुप आप तो बोले अभी रिकॉर्ड करो. आप अच्छा से रिकॉर्ड करो तो फिर बैठो के आले और फिर नहीं, मैं वो तो छोड़बे करी. ओकर काम है कि दारू पिऊन रिकॉर्ड आले पूरा म्हणून दुनिया काय कर करते? घुरे ओकर किती ताप असं असतं जीवन गादीमध्ये. बता दे. आणि तिकडे आपली सायकल येतो का, आणि इकडं असं मस्त मध्ये जंगल आहे पुढं, आणि जंगलात असं मैं हे खातो बोला बघा नहीं रहा था. आणि निघतो पुढं मग. तो भाई जी धन्यवाद, आपने हमको नाश्ता दिया, चाय दिया बुला के यहाँ पे. चलिए ठीक. फिर मिलेंगे. ठीक ठीक ठीक. तो भाई जी यार सही में बहुत अच्छे. मैं आगे गया था, मेरे को बोले भाई वापस आ जाओ चाय पीने के लिए. चाय पी रहा था तो फिर भाई जी बोले नाश्ता, तो भाई जी की तरफ से नाश्ता भी. भाई सब ठीक है, अब लाइक कर देना. अच्छा फेसबुक में फेसबुक में भी है MH45 राइडर बोल के. ये है मेरा. हाँ ठीक है. तर भावांनो काय जंगलात निघालो बघा, एकदम भारी वाटतं या. आणि खरंच सफरचा माझा भावना असं असतो रे. आता तुम्ही माझे व्हिडिओ घरात बसून बघताय, बरेच भाऊ लोक TV लावून बघते ती. आणि मी तुम्हा सर्वांना म्हणतो भावांनो करा मस्त मध्ये जेवण. जेवताना व्हिडिओ बघत असताना मला नक्कीच आशा आहे भावांनो. आणि भावांनो मला माहिती आहे माझं व्हिडिओ सगळी फॅमिली बसून बघते, सगळी
घरात माझी फॅमिली म्हणजे कुठल्याची पण फॅमिली असू द्या घरात बसून बघते ती माझा व्हिडिओ, जेवण करते मस्त व्हिडिओ लावते ती आणि टी व्ही लावून बघत बसते ती, हे मला चांगलं माहिती आहे. तर जे जे असलं पाहून टी व्ही लावून जेवण करत जर माझं कोण व्हिडिओ बघतं तर मला कमेंट करून सांगा भाऊ कोण कोण बघताय ती आणि कुठनं बघताय मला नक्की सांगा. मला लय भारी वाटतं तुमच्या कमेंट वाचायला. आणि असं जंगल आहे बघा, तो झाड किती वेगळं आहे तिकडं, बापरे. चला जाऊ. त्यामुळं कसं ना भाऊ ना, मी माझ्या व्हिडिओमध्ये कधी फालतूपणा कुठल्या गोष्टी दाखवत नाही, कारण की मला माहिती आहे माझे व्हिडिओ धार्मिक लोक बघते ती, परत घरात बसून सगळी फॅमिली कुटुंब आया बहिणी सगळ्या असत्या तिथं बसते ती बघत. तर भावांनो त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये फालतूपणा काहीच दाखवत नाही कुठल्या गोष्टीचा. त्यामुळे माणसांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात, ट्रॅव्हलिंग लाईफ माझी बघायला आवडते आणि मला दाखवायला अजून आवडतं ना. तुमचा जेवढा चांगला सपोर्ट तेवढंच मला दाखवायला आवडणार. वायफाय बघायला लागेल कुठंतरी, जंगलात काय नेटवर्क नाही आता. यूट्यूबला व्हिडिओ पब्लिक करायचा आहे अजून एक, काल रात्री एक केला आहे. आणि भावांनो यूट्यूबला खरंच चांगला सपोर्ट भेटायला लागला बरं का आता मला. दिवसाला मला किती आहे सांगतो तुम्हाला, 24 तासामध्ये 2 दिवसामध्ये 80 व्ह्यूज लईत लय. आणि त्याच्यावर लय खुश होतो, 80 व्ह्यूजला लय खुश होतो मी 2020 आता 2025 येते एक भावांनो मला व्ह्यूज किती ती जुना चॅनल उडला आणि आता हे नवीन चॅनल उघडून सुद्धा ह्या चॅनलवरती मला 24 तासामध्ये 1011 व्ह्यूज आहेत ते मला. तर हे मला खरंच चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. भावानं कुठं नाही कुठून जर पैसा आलं पाहिजे तर त्याशिवाय आपण कुठला खर्च नाही काढू शकत, ही मेन गोष्ट आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये पाहून तुम्हाला सांगतो बरं का, वेस्ट बेंगॉलमध्ये सगळ्यात जास्त जंगलात जर काय तुम्हाला दिसतील तर ते दिसतं हाती, आणि लय प्रमाणात इकडे हाती. नशीब मला नाही का दिसला, मला सायकल पळवा येत नाही. आता आपल्या समोर जे आहे ना, बापरे भाऊ तुम्हाला झाडात हां हे बघा झाड्यावर, ह्या झाडावर सगळी झाडं जगून आलती. एक नेचर आणि निसर्ग ह्याला म्हणते भाऊ खरा निसर्ग, कळलं का. जे झाडं नसलं झाड आहेत ते नाही तर ते खरा निसर्ग. आणि आपल्यासमोर रेल्वे ट्रॅक आहे, इथं रेल्वे फाटक येते बघा, हे बघा झाडं. आणि ह्या निसर्गाला वेगळाच रंग देणार ही झाडं, ही बघा ओके. हे बघा असं काहीतरी तिकडून तेव्हा ते रेल्वेचा ब्रिज आहे पाहून, तेव्हा ती रेल्वेचा तिथं जेवण आणि हे खाली रेगिस्तान असं. तिथे एक आता गावात आलो आहे, इथं वायफाय बघतो कुठं आहे का. एक जणाला पाठीमागं मागितलं पण तर नाही दिलं पाहून. आता मी इथं बघतो इथं पुन्हा बशी असेल जिथं वायफाय असेल ती जागा लगेच मला ओळखू येते. तर भावना प्रॉब्लेम झाला, काल रात्री मी तिथे थांबलो होतो नाही, तिथं आपला चार्जर बी आणि पॉवर बँक तिथं राहिला, जे की युरोपियन चार्जर आहे माझा, सुपरफास्ट चार्जर. आणि ते माझं पॉवर बँक पण तिथं सगळं एका जागेला लावून आहे. त्या मंदिरात हाय पण का नेलं कोणी काय माहिती आता. त्या भावाला फोन करतो, त्याचा नंबर मी घेतला होता, फोन करतो आणि म्हणतो तेवढं घ्या आणि मला आणून द्या, नाहीतर मला तिकडे माघारी जायला लागेल. तर इथं सायकल लॉक करून ठेवली आहे मी आता. आणि आता इथनं पाठीमागं मी आता निघालेलो आहे सायकल लावून इथं, कारण की आता आपला चार्जर ती आणायला जायला लागेल. ऑटो पकडून जातो 20 रुपये देऊन, 40 रुपये जातील आपलं जाऊन यायला. बघू आता इथं कुठं मध्ये निघालो या, त्याला जाऊन तेवढं घेऊन येऊ गडे. बरं झालं मला जवळ असताना बघितलं, तर हायवेला जाऊन जर बघितलं असतं मग लय राडा झाला असता. दे ना लादू हाँ लादू बोले नहीं के लिए वापस आ गए हमें. हाँ हमको भैया ने फोन किया था. अच्छा तर ह्या भावानं आपला पॉवर बँक इथे ठुलाय काढून भावांनो. काल रात्री हो का इथं चार्जिंग लावला काल रात्री इथं, आणि टेंट काढला सकाळ ते आपले पुण्याचे भाऊ भेटले होतं मामा, त्यांच्या संग बोलत सायकल उतरावून खाली हाय आता नाही कोणी गेलो. लक्षात आल्या परत पुढे बघतो काहीच नाही. मग इथं 8 किलोमीटर पाठीमागे येऊन आत घेतलं सामान. वो बहुत आगे चला गया वो गाँव में, फिर मेरे को याद में आया भाई सामान तो मेरा पीछे छूट गया, तो भी आ गया. आपला पॉवर बँक चार्जर घेतला या, त्यांना ठुलतं काढून त्याला जाऊ आता. सामान छूट गया था, सामान छूट गया था, ले लिया. ओके बाय.
यूट्यूबला बी व्हिडिओ केला भावांनो, सगळंच काम झालं. वायफाय लय फास्ट होतं खतरनाकमध्ये एकदम. आता फक्त मला घ्यायचं आहे काय, फक्त आणि फक्त एक हेडफोन. तर माझं हेडफोन गमलं या, तुटलंय तिथं घेतो हेडफोन. थोड़ा बड़ा देखिएगा, क्या मेरे देखा रास्ते से भाई ताज़ा ताज़ा चलो यार ले लिए, बहुत दिन हो गए खाया नहीं ना. तो भाई देख लो. आता मी सला जिलबी घेतो, रस्त्याकडे निघालो तो, मला दिसली जिलबी साईडला, मला जिलबी घ्यावं खायला. थोडी लई झालं खाल्ली नाही, चांगली दिसते थोड़ी आपल्याकडे. ए मैंने बहुत जगह पे देखी है, यहाँ पे पीछे मतलब यहाँ से पीछे सिक्किम में ऐसी नहीं जिलबी दिखती, वो सफ़ेद कलर की दिखती है. तो ये जो महाराष्ट्र में हमारी होती है ना, बिल्कुल ऐसी होती है. तो मेरे को दिखाई दी, तो मैंने अभी ले ली जाए थोड़ी. तर आपल्या महाराष्ट्र, हाँ मैं महाराष्ट्र से हूँ. ये जिलबी खाए. गुवाहाटीच्या रोडपासून पाठीमागं आपण 10-12 किलोमीटर पाठीमागं आहे. जिलबी घेतली पाठीमागं गावात. थोडी जिलबी खावा म्हणलं, लई तोंडला चव सुटली जिलबीची. गोड खाऊन तर ढिरी वाढायला लागली. केळाची शेती. हाँ मैं अलीपुरद्वार से आई हूँ. अच्छा, तो देख लो भाई मिल गए. हेलो, फिर से मुलाकात हो गया भैया से. हाँ फिर आपके घर पे गया था, फिर वापस चार्ज ला गया. हाँ मिल गया. चलो बढ़िया यार. वो मैंने कि वो तो मैं पहले ही दे देता फिर इसमें. वो यूरोपियन चार्ज है, वो इधर नहीं मिलता किधर. अच्छा अच्छा हाँ. सही है, चलो बढ़िया. हाँ आपल्याला ते भावातून फिरावून भेटलं होतं. अरे गणेश भैया, मला गणेश भैया म्हणलं की अरे म्हणलं हेच आहे. ह्यांना फोन केला नंतर मग अशी चार्जर ठेवा म्हणलं घरात काढून. मी आलो तर म्हणलं माघारी, मग रिक्षा पकडून गेलो तिथं चार्जर घेऊन माघारी आलो परत. हे चार्जर आधीच तर बाबा लई लाख मला चार्जर आहे, बघोस तर मोबाईल चार्जिंग करतो, त्यामुळे ही चार्जर लई महागा माझ्यासाठी पसंत आहे. ही बेल कुत्रे कशी बसते रस्त्यावर, त्यांना ती मारते ती बघा लई. ती बघा वेस्ट बेंगॉलमध्ये बघा पेट्रोल ठेवलं साईडला ऐकायला, असं पेट्रोल ठेवलं जातं काही ऐकायला साईडला. पंपच नाही त्यांना लांब लांब, त्यामुळं लई लांब लांब पंप येतं. कुठं तरी एक ना कवचित पंप घेतो पेट्रोल पंप. मग ही काय करते ना, बाटल्या भरून आणते ती. पण पेट्रोल आणण्यासाठी इकडली माणसं भूटानमध्ये जाते, कारण भूटानमध्ये 60 रुपये लिटर पेट्रोल आहे ना, तिथनं घेऊन येते पेट्रोल इथे विकायला. आणि तर आणून इथं डबल विकते रेटनं, त्यांना परवडतं लय. मस्त हे थांबलूया रेल्वेची, त्यामुळे रेल्वे पाय थांबलो आपण. इथं आपली सायकल आहे मस्तमध्ये, आणि ही बघा तेव्हा तिकडून रेल्वे आली मस्तमध्ये. थांबू, बाकीचं ही असं लोकेशन आहे काय ते बघून घ्या मस्तमध्ये. ही सगळं दिसते मला, सगळी चायची शेती ही बघा पूर्ण शेती शेती. आणि तिकडून रेल्वे आली ना, आपली सायकल अशी उभा, सगळी माणसं आहे तिकडे बघते. ही बघा सगळी राहिली तिथं ट्रॅफिकमध्येच, जेव्हा समजा आहे ती अशी. ओके, ही लावली बघा बघून इथं गाडीमध्येच लावली बघा. चांगला सीन घ्यावा म्हणलं, हे नाही गाडी लावली. ही म्हणते तुमचं मला एक व्हिडिओ काढायचा आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. हरणा वाजव, हरणा वाजव, हरणा वाजव, वाजव हरणा. हे बघा, हे बघा मालगाडी भावांनो आहे. तर भावांनो आपल्या पाठीमागे मालगाडी निघालेली आहे, आणि आपण थांबलो असं मस्तमध्ये. मस्तमध्ये आपला शब्द वेगळा आहे, मस्तमध्ये दामानं चालली या. लोई लांब की राव, किती लांब की बघितले का तेव्हा, जेवढी लांब दिसते तेवढी लांब रेल्वे तेव्हा. किती लांब बघितले का, 1 किलोमीटर रेल्वे आहे पूर्णपणे. हे बघा इकडे मग लांब गेली आहे. ही बघा इकडे जर आपण भावना साईडला बघितलं नाही, झाड आहे ते जंगल काढलंय बघा. आणि अतिशय चुकीचं केलेलं आहे भावना, जंगल नव्हतं काढायला पाहिजे. हे बघा बघा झाडं काढलेत या भावना, ती झाडं काढायला पाहिजे माझं म्हणणं येतं आहे. कारण की हे जर झाडं काढली का नाही भावांनो, ऑक्सिजन लेवल लय कमी होतो या. कशावरला का असं करताय, आपल्या हातानं पृथ्वीला खतम नका करू भावांनो. ऐका माझं जरा थोडं, झाडं कापताना भावांनो थोडी तरी काही काहीतरी वाटू द्या.
आली फिरवून रेल पटरी 1 वाजत आली भावांनो. नेटवर्कच नाही मोबाईलला, कसंच नेटवर्क नाही. रील केव्हापासून पोस्ट करा म्हणून तो रील पोस्ट व्हाय ना. पाठीमागचा व्हिडिओ दुपारात यायला वेळ लागलेला कारण की नेटवर्कच नव्हतं ना. ह्या जंगलामध्ये नेटवर्कच नाही कुठं. अलिदोरा डिस्ट्रिक्टमध्ये भावना 5 लाख. तर इथनं लेफ्ट आहे का राईट आहे. नॉर्मल शॉर्टकट घेतला या, अर्धा 1 किलोमीटरचा आहे. हाय सपाई त्यामुळे घेतला नाही तर डोंगरात कधीच घेत नाही मी. डोंगरातलं शॉर्टकट कधी पण लई महागात पडते तर त्यामुळे मी आजच शॉर्टकट घेतला. ते घेतला आता थोडा नॉर्मल लई पण नाही. इथनं पुढनं लिफ्ट घ्यायचं. लिफ्ट घेतला डायरेक्ट पुढे डायरेक्ट मेन हायवे लागतो. आपण मेन म्हणजे कुठला जे आत्ता सोडला आहे गावातला हायवे आहे त्या हायवे लागतो. आता मी गावठाण रस्त्याने आलो आहे आणि गावातला जे हायवे असतो नाही त्या हायवेपासून थोडं लांब आहे. समोर गेलं का नाही आता लेफ्ट घ्यायचं. समोर एक रोड लागतो आपल्याला. ते बघा इथं तिकडून येते गाड्या. हे बी मला सगळं गुगल मॅपलाच कळतं. ऐकावं लागला हायवे आपल्याला. त्या हायवेला गेलो आज. भूकच लागली नाही मला, काय भांडच नाही. भूक का लागली आज पोट फुल आहे माझं आज. बाकीचं पाहून निघलं घर ही मला इकडं भारीकडे टेंट लावायला जागा आहे मस्त मध्ये साईडला आहे. बघितली हवा टेंट लावायला एकदम भारी जागा आपल्याला. नेटवर्क प्रॉब्लेम आहे फक्त. तर भावांनो पंढरपूरमधले एक भाऊ येतं ती इरटिका घेऊन आलं आहे. तसं सिलिगुडीमध्ये येतात येतात ती मायापाशी एका होत्या त्याला. आता आपण का नाही इथनं सरळ जातोय. आपल्याला इथनं 10 किलोमीटर हायवे आहे मेन हायवे. मग त्या मेन हायवेला जास्त आपण तिथे कोणी गाडी ती इरटिका. मग आपल्या इकडला आहेत भेटवताना जरा थोडं बरं वाटेल मला. लय भारी वाटेल. यूट्यूबला थंबनेल बनवा म्हणलं थंबनेल बनवा बसलो नेटवर्कच नाही. नेटवर्कही येतं आहे 4G आहे पण 2 काड्या आहेत यातमध्ये काय चालत नाही. म्हणजे जगत पण नाही मरत पण नाही नुसतं तडपडतं आहे. असं काम आहे बघा नुसतं. हायवे फक्त आणि फक्त 4 ते 5 किलोमीटर आहे असं म्हणते इथली माणसं. बघू आता. आणि जंगलामध्ये इतकं नेटवर्क कमी असतं का नाही तुमचं काहीच काम होत नाही. नॉर्मल उगत तेवढं चालणार तुम्हाला हलवून देणार नाही जागेवर. असं या 16-18 बऱ्याच दिवसांनी दिसली गाडी. लई चालवली ही गाडी. मी लई भयंकर मी गाडी चालवली. आपल्यावर जी दिसतोय ना ही गुवाहाटी हायवे. ओके तर आपण आपल्या गुवाहाटी हायवेच्या बरोबर खाली या. आता आपला पुढनं असं वळून जायला लागतं या रस्त्याला. तो काही कुंड मग आपण बरोबर गुवाहाटी हायवेला लागतो या. काही बघा आपण आता वर रस्त्यावर आलेली. हे नॉर्मल रोड आहे आणि आता पुढं गेलो की डायरेक्ट आसाम गुवाहाटी रोड आहे. तिकडे खालून आलो आपण असतं आता. तर फायनली आपण राखलेलो बघा ही मेन रोड आहे भावांनो. आसाम गुवाहाटी सिलिगुडी गुवाहाटी हायवे. तिकडे गेलं तर सरळ सिलिगुडी. तिकडे सरळ आता पुढे निघालूया तिकडं गुवाहाटी. हाथी है कहाँ पे? अरे यार सही में भावना देखो हाथी. जाएगा कोई टेंशन नहीं ना. रोड क्रॉस कर रहा है क्या वो? रोड क्रॉस कर रहा है भावनो. पाठीमाग हाती आपल्या तेव्हा हाती थांबलाय. हाती तिथे तो का. अरे बाप रे. ओ वो तो बहुत बड़ा है. बहुत बड़ा है. बहुत बड़ा हाथी है. भावनो हाथी लय मोठा आहे. ओए हाथी आ गया. हाथी हाथी हाथी
हाथी है भाई। अरे चल रहा है, जा रहा है वो हाथी। वहाँ देखो बघा हाती, देखो दिसला देखो भावाने, देखो हाती बघा, हाती देखो। अरे बापरे किती मोठा या आईच्या गावात आणि 12च्या गावात, अरे लय मोठा। चला गया भावानं जिंदगीत पहिल्यांदा हाती बघितला कडे मी। तुम्हाला म्हणलं ना ह्या जंगलामध्ये लय हाती येतं बघा। आपल्या मराठी माणसानं तुम्हाला भावना हातीच दाखवला, आता तरी लागा फॉलो करून जावा एक आणि शेअर करून जावा। गेला तेव्हा भाऊन हाती बघितला, तेव्हा हाती बघितला का तेव्हा हाती तिथं। पण मला हे तुम्हाला नीट दाखवायचं अजून हाती बघू, चला जाऊ जंगलात। हे पाहून हाती जायची वाट आहे आई का बघू दे गेला। पाहून इथं आलता हाती, तेव्हा ही हातीची यायची जायची वाट आहे आणि बघू पाहू नका। इथं आलता हाती, इथं आलता, इथून माघारी गेला। आम्ही थांबलो तिकडे वरडायला लागलो ना त्यामुळं। ह्या जंगलात आहे भाऊ न हाती म्हणा, वाघ म्हणा, सगळ्या जंगलात आहे। इथनं लवकर गेलं परवडं, नाहीतर वाघ येऊ शकतो रे भावांना। वाघ आलेलं त्याचा इथं आलता बघा, ह्या भाऊ हाताच्या पायात जाऊन, हातीच्या पायात जाऊन तेव्हा इथं हाती कुठलं पण येऊ शकतो या। चला आपण जाऊ ह्या जंगलात भावांनो, लय हाती आहेत गडी। लवकर आला दिला हाती म्हणजे काय करता महादेवा माझ्या। जिंदगीत पहिल्यांदा हाती बघितला हो। तर भावांना ह्या जंगलात खरंच राहायचं लय अवघड आहे हो। ह्या जंगलात चुकून जर टेंट नाही लावला मी आता इथनं पुढं कधीच। भावांनो वाघ, मी एक व्हिडिओ बघितला मी गेल्या 8-9 महिन्यापूर्वी। असं जंगल होतं शेम आणि 2 वाघ असं बसलेलं साईडनं गाडी गेलती आणि ते असं गोरून बघत होतं। भावांनो जर का वाघ बिघ राहिलं का नाही लय बेकार काम आहे हो। आजी पळून गेले तिकडं, मला आजीचा व्हिडिओ काढत होता, त्यांना जंगलात तेवढं नाही म्हणून जसं मी थांबलो का नाही तेव्हा तसं तिकडून तिकडेच गेले पळून। तेव्हा त्यांना वाटलं आर्मीत तुझं आलं माणूस। हां बघू कुठे गेले ते, गाय पण झाले की म्हातारे बाया फॉरेस्टीला काय, त्यांना वाटलं आर्मीतला माणूस आलाय त्यामुळं ते मला बघता तिकडे हायाच्या म्हातारे बाया पळून गेल्या, सरपण घेऊन आल्या। का भी होऊन पळून गेल्या खरं ना उद्या का। म्हातारे बाया गेल्या भावनं बिहून पळून, त्यांना वाटलं आर्मीतच माणूस आला या। माझ्या युनिफॉर्म आहे ना त्यामुळं। चायपत्ती आहे का नाही हे अजून महिन्याभरानं काढायली ती आणि ही कल्ली आहे ती काढून ह्याची कटिंग करून झाली सगळी ही कल्लीची। आता हिला पाणी द्यायला अजून टाईम आहे थोडा, जसं ह्याचं फुटतेलं का नाही दाणं ती फांद्या फुटतेल्या तेव्हा मग ह्याला पाणी द्यायला चालू करणार। आणि हे बघा इकडं हे अजून 10-15 दिवसानं काढायची आहे महिन्याभरानं मला। आणि इकडलं बघितलं इकडलंच लाव का सगळी काढलेली चायपत्ती बघा। आणि असा रस्ता या आणि आपण चाललेलो या रस्त्यानं। आता वाटतंय आता थोड्या भुका लागल्या त्यानं, पण मला तर मॅगी तलब झाली आहे। हॉटेल पण नाही रस्त्याला नीटनेटकं, लोक लागले त्याकडे लय। हॉटेल काय होत नाही लोक, मला वाटतं मॅगी खायला लागते एक मला करून आज। ते हॉटेल लय 5 स्टार इथं आपली लायकीच नाही जायची।
रस्त्याकडे निघाले हॉटेल काय घेऊन जेवायला. रस्ता तिथला पाणीपुरीचा ठेला. थोडं पाणीपुरी खाऊ, एक पाणीपुरी खाऊ, 10 रुपये बुकच लागते निघू पुढं. तर भाऊ आता पाणीपुरी खाल्ली मस्त मध्ये आणि पैसे द्यावा म्हणलं. बाई बोले पैसा मत दे. भाई जी कैसे मन में आया मुफ्त में पानीपुरी खिलाने का? हमने सनातनी का बहुत इज्जत करते हैं। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। अब सनातनी और निकले हो, हाँ इसलिए हमको ऐसा लगा कि और 2-4 और खिला दो। तो भाई जी बोल रहे और कहो, लेकिन बोलते लालच बुरी भला होती है, लेकिन मेरा पेट भर गया, देखो डकार भी आ गई तो क्या खाना भाई, पेट भर गया मेरा, अच्छा लगा, प्यार से खिला दिया, बस बहुत अच्छा लगा मुझे। अभी भाई चलते आगे। और मामा धन्यवाद, आपने खिलाई यार पानीपुरी, अच्छे, बस 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 बहुत अच्छा लगा भाई। चलो अभी चलते आगे। जो सबसे सस्ता जो खाना मिलता है ना वेस्ट बंगाल में, मेरे ख्याल से मिलता होगा। वेस्ट बंगाल में सबसे कम बजट में फुल खाना मिलता है, बहुत जगह पे देखा मैंने, एकदम फुल। हे बघा 50 रुपयामध्ये काय काय ते बघा जेवायला. ही वांग येतं भावांनो, ही येतं इथं बटाटा सोयाबीन, ही सगळं बटाटा मिक्स भावांनो, भात कांदा लिंबू, ही वरण येतं या एवढे तर 50 रुपयामध्ये बघितलं. तर चला करू जेवण भावांनो मस्त मध्ये. लई लांब नाही जायचं, मस्त समाज लोकेशन लय भारी लागले आज. तुला जीव फोन चार्जिंग लावला तिकडं भावांनो. पंढरपूरमधली गाडी आहे बरं का आपल्याला भेटायला, म्हणजे आली ती वेस्ट बेंगॉलमध्ये. आज म्हणजे 10 मिनिटाची इरटिका गाडी आहे, एक इरटिका गाडी आली म्हणजे कुठली इरटिका एक आहे मागणी यायला लागली पंढरपूरमधनं. भाऊ इथं इंस्टाग्रामवरनं काल तर नंबर घेतला, मला फोन केला, भाऊ म्हणला मला तुम्हाला भेटायचं आहे. आलं तर आता ती काहीतरी कामानिमित्त आलं होतं, आलं म्हणलं तुमच्यापाशी यायचं आता ती. तर चला थोडा मोबाईल चार्जिंग करून घे. टायमिंग झालं आहे 4 वाजता झालं ते. आपल्या जी भेटायची होती का नाही ते रस्त्यानं दुसऱ्या रस्त्याने गेली ती म्हणली तुम्हाला भेटणार आहे माघारी, तुम्हाला थांबा. त्यावर मी दमादमाने पुढे जातो आणि ती येतील त्यावर माझ्यापाशी, मग त्यांना भेटूया आपण. चला आपण पुढे जाऊ. ती दुसऱ्या वरच्या रस्त्याने गेली ती म्हणली आम्ही पूर्ण फिरून येतो म्हणली तुमच्यापाशी. चालतंय म्हणलं या, आम्ही हाय तर पुढे येतो म्हणलं मी. इतका चांगला मोसम झाला का नाही, 4 वाजताचं टायमिंग भावांनो, इतकं भारी वाटतंय का नाही. पूर्ण बंजारीला काय भावांनो, इकडं इकडं. आणि मला असं वाटतं टेंट लावलं पाहिजे इकडल्या मोक्या रानात कुठतरी आणि थांबलं पाहिजे ना असं मला वाटतं या. चला पुढं चांगली मस्त जागा बघू आणि थांबू आता. ह्या रस्त्याने सरळ निघालो होतो, पण मला तिकडे खाली एक चांगलं मस्त लोकेशन दिसलं, तर म्हणलं तिकडे थांबायचं आपल्याला. म्हणलं कसं आहे काय चांगल्या ठिकाणी थांबलं पाहिजे, कॅम्पिंग केली पाहिजे, तर आज मस्त मग तिथं कॅम्पिंग करू आपण. चला जाऊ तिथं. भाऊला म्हणलं थांबतो. इस भैया जी को बोला भाई मैं आज रात को रुकता हूँ. भाई बोलो कोई बात नहीं, रुक जाओ, कोई बात नहीं, कोई कुछ बोलेगा नहीं. तो चलते चलो अभी वहाँ पे मस्त में अभी अपना टेंट लगाते एंड फिर वो अपने भाई भी आ जाएंगे अपने को मिलने के लिए. असं काहीतरी टेंट लावलं हे बघा. आता ह्याच्यावर रात्री माझ्या म्हणण्याने जरा थोडं पाणी ह्याच्यावर जमा झालं रात्री, तर जरा थोडं ह्याला उलटं टाकले म्हणजे ह्याच्यावर पाणी निघून झाले बघा, थोडं थोडं पाणी ह्याच्यावर. आणि पाहून पूर्ण बंजेरीला काय इकडं लय भारी वाटतं मला असं या ठिकाणं. आज मस्तमध्ये कॅम्पिंग करणार इथं, भारी वाटतं एकदम, आज एकदम भारी वाटतंय मला. टेंट बिंट लावलं आहे. हां बाथरूम ही तर काय हवा इथं मस्तमध्ये आहे, काय अडचण नाही घ्यायचं, मस्त बाथरूममध्ये बघायचं. इथं आपला टेंट असा एकदम भारी. तिकडे मेन हायवे सिलीगुडी गुवाहाटी हायवे. तर ह्याला वाळून देऊ आणि ह्याला वाळलं की ह्याला मस्तमध्ये पॅकिंग करू. ओके, तर इथं आपला टेंट लावला आहे भाऊन असा मस्तमध्ये. इथं आपली सायकल आहे आणि चला हे बघा आपला आतमध्ये असं काहीतरी असतं भाऊन आपला आतमध्ये. बाहेर काय कसं आहे आतमध्ये बघा, असं आपलं आतमध्ये